सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया एसडीपीआई महाराष्ट्र का नया राज्य समिति का कमेटी आज रखा हुआ। इसके बाद हमारा भी नया बॉडी को यहाँ पर अनाउंसमेंट किया गया है। इसके प्रकार से हमारे नए जो इलेक्ट हुए हैं अध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष जिनका ताल्लुक पूना से है, अजहर काकोली साहब, आने वाले वक्तों में हम अभी हमारा नेशनल वाइड का आंदोलन चल रहा है वॉक प्रॉपर्टी को लेकर। हमारा नया कमेटी सबसे पहले उसी मुद्दे पे काम करेगी और महाराष्ट्र में क्या क्या हमारा आगे का प्लान है इसको लेके हमारे नए अध्यक्ष अजहर काकोली साहब आपके सामने बात करेंगे। आज औरंगाबाद शहरामध्ये सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या स्टेट रिप्रेझेंटेटिव्ह काउन्सिल ही बैठक होती। या बैठकीमध्ये आज लोकतांत्रिक पद्धतीने आज स्टेट कमिटी राज्य कार्यकारिणीचे नियुक्ती झालेली आहे, त्याची निवडणूक झाली। त्यानंतर पदाधिकारी नियुक्त करण्यात आले आणि त्यामध्ये भरपूर काही मागील 3 वर्षाचा पूर्ण आढावा घेण्यात आला। त्या पक्षाने विविध मुद्द्यावरती आपले आवाज उठवले आहे। आज एसडीपीआय महाराष्ट्रामध्ये 16 जिल्ह्यामध्ये काम करत आहे आणि मागच्या टर्ममध्ये आम्ही लोकसभा त्याचप्रमाणे विधानसभा देखील पक्षाने लढवत आले आहे। पुढील 3 वर्षासाठी ही कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली आहे, निवड झाली आहे। यामध्ये आम्ही प्रामुख्याने आज भारतात ज्या पद्धतीने ध्रुवीकरणाचं राजकारण चालू आहे व तेच राजकारण आपण बघत आहोत की फुले शाहू महाराज आंबेडकर यांची जी भूमी आहे महाराष्ट्र, या भूमीमध्ये आज उत्तर भारतासारखं एक ध्रुवीकरणाचं राजकारण एका विशिष्ट समुदायाला, मुस्लिम समाज असू दे किंवा दलित असू दे, आपण बघत आहोत की अत्याचार वाढत आहे। कुठे ना कुठे आम्ही मनुस्मृतीच्या आधारे, संविधानाला बाजूला ठेवून मनुस्मृतीच्या आधारे आम्ही शासन करू अशा पद्धतीचे अघोषित असे एक राज्य देवेंद्र फडणवीस सरकार चालत आहे। आता जाऊन बघितलं असेल की महाराष्ट्रातले काही महिन्यापूर्वी उद्योग हे गुजरातला गेले, त्याचप्रमाणे आज डावोस मध्ये ते गेले होते। डावोस मध्ये गेल्यानंतर त्यांनी करार केले, म्हणजे त्या करारामध्ये फक्त 2 कंपन्या जे आहेत ते विदेशी होते, सगळ्या कंपन्या पूर्ण भारताच्या। म्हणजे महाराष्ट्रातील जनतेला त्याचं प्रतिमा फुले शाहू आंबेडकरांचं महाराष्ट्र म्हणून आहे, त्या प्रतिमेला डाग करण्यासारखे त्यांचे मंत्री उठसूट नेहमीच आपण बघतात की वादग्रस्त विवाद निर्माण करणे, मुस्लिम समाजाविरुद्ध त्यांच्या प्रेषितांसंदर्भ, त्याचप्रमाणे मशिदीं संदर्भ वादविवाद जाणून निर्माण करतात, कारण त्यांच्याकडे विकासाच्या नावावर दाखवायचं काहीच नाही। आणि आता तेवढंच कमी पडलं तर बांगलादेशीच्या नावावर किरण सोमय्या ज्यांना यापूर्वी सुपारी देण्यात आली होती की काहीतरी करा, विरोधकांचं तुम्ही मागं टाका, पेपर काढा, त्यानंतर त्यांना आम्ही पक्षात घेऊ आणि पक्ष वाढवू। अजित पवार त्यांचे बळी पडले, त्यातील अजून तरी पत्रकारांमध्ये पक्ष फोड केलेले आहे। एक किरण सोमय्याला आता नवीन सुपारी भेटलेली आहे भाजपाकडनं, तेही की बांगलादेशीच्या नावावर मुस्लिम समाजातील लोकांना टॉर्चर करणं, बर्थ सर्टिफिकेट साठी हॅरेसमेंट करणं। अहो एवढंच आहे ना, आता केंद्राची सत्ता तुमची आहे, राज्यात सत्ता तुमची आहे, तुम्ही बघायला पाहिजे तर पर्यंत बांगलादेशी येतातच कसे मग? फक्त त्यांना काही इश्यू काढला तर फक्त त्यांना मायनॉरिटी, अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला या कारणाने फक्त वाद निर्माण करायचे, जेणेकरून जे मूलभूत प्रश्न आहेत महाराष्ट्राचे, मग ते आज भारतामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा म्हणून राज्य तुम्ही असाल तर ते महाराष्ट्राचं आहे। याबाबत त्यांनी कोणत्याही प्रकारे ठोस पावले उचललीच नाही। आज देखील आपण मराठवाड्यात बघत आहोत की शेतकरी त्यांना झाडं लढण्याकडे दिसतो। हे देवेंद्र फडणवीस होते, त्यांना फार मराठवाड्याचा विदर्भाचा ठेका होता, पण आज त्यांच्या तोंडातून काही शब्द निघत नाही। आज फार्मर्स म्हणा, शेतकरी हे आहे, परेशान आहे। त्यानंतर आपण बेरोजगारी, उद्योगधंदे महाराष्ट्रात गेलेले आहेत, शैक्षणिक
त्या हिशोबाने बघायचं म्हणलं तर महाराष्ट्रातील मराठी शाळा त्या व्यतिरिक्त जे काही सरकारी शाळा आहे कुठे कुठे अघोषित पद्धतीने जे काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांचं उदात्तीकरण करण्यात येत आहे. सरकारी शाळा त्यांना जे आहे ना भाडे तत्त्व चालवण्यासाठी जे नियोजन केलं आहे सरकारने ते आपल्या समोर आहेच. म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं तर महाराष्ट्राची काय दशा करून गेली. लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रात यापूर्वी कधीही इतक्या खालच्या लेवलवर गेला नाही. या फडणवीसाच्या काळामध्ये मग ते नागपूर असू दे किंवा आता परवा दिवशी सांगलीला घटना घडली 4 वर्षाच्या मुलीवरती रेप होतो म्हणजे त्या तुकडे करून मारण्यात येतात. पोलीस 3 दिवस शोधत होती. महिलांच्यावर अत्याचार वाढलेले आहेत. या सगळे काही जे मुद्दे आहेत जे महाराष्ट्राचे मुद्दे आहेत आणि ह्या सर्वांवरती एसडीपीआय जे पावले उचलणार आहे आंदोलन करणार आहे. आम्ही आमच्या पद्धतीने पूर्णतः लढा लढणार आहोत. त्याच पद्धतीने आपल्याकडून देखील तीच अपेक्षा आहे कारण मीडियाकडे हीच अपेक्षा असते की ज्यांची आवाज तुम्ही बनत नाही ते मीडियाने बनायला पाहिजे. पण दुर्दैवाची बाब म्हणजे जे काही प्रस्थापित मीडिया आहे त्यांना सरकारची चाटू काढून पुढे जाऊन त्यांना वेळ भेटत नाही. कमीत कमी आपल्यासारख्या माध्यमांनी समाज माध्यमांनी पुढे येऊन जे लोकांचे गळीचे प्रश्न आहेत अन्न वस्त्र निवारणाचे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण पुढे येऊया लोकांसाठी लढूया असा आम्ही प्रण घेतलेला आहे. आज आम्ही रिझोल्युशन देखील पास केलं आहे. वक्फचा जो काही अमेंडमेंट बिल आणलेला आहे त्याला आम्ही आज समोर ठेवलेला आहे आमच्या प्रतिनिधिमंडळासमोर. या संदर्भात जे आहे आम्ही वक्फ जो काही संशोधन करावं त्याचप्रमाणे महाराष्ट्रात जे काही बडबड करत आहेत मग ते नितेश राणे असू दे किंवा मग ते बांगलादेशचा इश्यू काढून किरण सोमय्या असू दे यासारख्या लोकांवरती तत्काळ कारवाई करण्यात यावी. याचे भांडवल राजकीय याच्यासाठी जे काही नफरत की सियासत मध्ये नाही द्वेषपूर्ण राजकारण हे पूर्ण बंद करावं असा एक प्रस्ताव या मंडळासमोर आला होता. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरती एक उपाययोजना करण्यात यावी व बिनव्याजी जे काही कर्ज स्वरूपाचं हे आहे ते इतर राज्यामध्ये देखील लागू आहे. या ठिकाणी व्याज लागू होत नाही सरकारने कर्ज द्यावं शेतकऱ्यांना ही प्रक्रिया अडॉप्ट करावी असं देखील आमच्या रेझोल्युशन मध्ये आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जे काही लॉ अँड ऑर्डर बिघडलेलं आहे त्याच्यावरती सरकारने गडबडीत पावले उचलावी असंही देखील रेझोल्युशन आम्ही समोर ठेवलेलं आहे. तर या सर्व गोष्टी समोर आहेत आणि या सर्व मुद्द्यांना धरून एसडीपीआय जे काही कार्यकाल असेल आपलं 3 वर्षाचं त्याच्यामध्ये आम्ही काम करणार आहोत. आता काही वर्षामध्ये म्हणजे औरंगाबाद असू दे किंवा इतर देखील कॉर्पोरेशन आपण बघितलं आहे निवडणुकी फार प्रलंबित आहेत. अधिकारी आपल्या मनमर्जीप्रमाणे महानगरपालिकेनं चालवत आहेत. हे तत्काळ बदलावं तत्काळ जे आहे ना ते महाराष्ट्रातील महानगरपालिकेची निवडणूक यावी ही अशी देखील आमची मागणी आहे. आणि येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एसडीपीआय पूर्ण ताकदीनिशी कमीत कमी आम्ही 10 ते 15 महानगरपालिका लढणार आहोत आणि एक पूर्ण ताकदीनिशी आम्ही मैदानात उतरण्याचं प्रण केलेलं आहे आणि पक्ष येत्या 2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण महाराष्ट्रात राहील अशी आमची अपेक्षा व असं ध्येय ठरवलं आहे. थँक्यू.